अपेक्षित होता। सर्व नगरपालिकेतून जे प्रतिक्रिया येत आहेत की जसा विधानसभेचा निकाल होता तशाच प्रकारचा हा निकाल नगर परिषदेचा आला आहे। ज्या पद्धतीनं युती सरकारमधील पक्षांनी विधानसभेला आमदार वाटून घेतले होते त्याच पद्धतीनं नगरपालिका वाटून घेतल्यात का असा एक संशय निर्माण होत आहे। आणि निवडणूक प्रक्रियेवर सुरुवातीपासूनच प्रशासनाकडून जी हलगर्जीपणा झालेला आहे आणि मतदान प्रक्रियेवर जे संशय निर्माण झालेला आहे। भंडारा नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळेस जी ईव्हीएम मशीन वापरण्यात आली होती त्या मशीनीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं उमेदवाराचं नावही होतं आणि चिन्हही होतं, नोटाचं बटनही होतं। पण जेव्हा मोजणीच्या दिवशी काउंटिंगच्या दिवशी मशीन जी बघण्यात आली त्या मशीनीवर त्या पक्षाच्या उमेदवाराचं नावही नव्हतं, नोटाचं बटनही नव्हतं। तेव्हा त्या उमेदवारांनी तक्रार केली आणि 7 कर्मचारी निलंबित झाले। पण प्रश्न हा उपस्थित होता की ती मशीन आली कुठून, ती मशीन पुरवली कुठं आणि कशा प्रकारे अशा मशीनी या निवडणूक प्रक्रियेत आल्यात याचा शोध आणि खुलासा आजपर्यंत निवडणूक आयोगाने केलेला नाही। बरेचसे असे मतदारसंघ आहेत जिथे मतदान करताना जे ईव्हीएम होतं त्याचं सिरियल नंबर आणि मोजणीच्या वेळेस जे ईव्हीएम काढण्यात आलं त्याचं सिरियल नंबर हे मॅच होत नव्हतं। अनेक ठिकाणी लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहे की तेथे त्यांचे मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ आहेत पण फार कमी मतं त्यांना मिळालेली आहेत। जिवंत मतदार स्वतः येऊन साक्ष देत आहेत की आम्ही येथे या उमेदवाराला मतदान केलेलं आहे पण तेथे फक्त 100-200 मतं त्या उमेदवाराला पडलेली आहेत। आता पूर्ण महाराष्ट्रातून ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे येथील मनसर येथे आम आदमी पक्षाचे एक उमेदवार आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये 5 सदस्य आहेत। त्या 5 सदस्यांनी साहजिकच त्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे। परंतु जेव्हा मोजणी झाली काउंटिंगच्या दिवशी त्या बूथवर त्या उमेदवाराला फक्त एकच मत पडलं। आता तो उमेदवार त्या कुटुंबातले जे 4 सदस्य आहेत ते न्यायालयात जाणार आहेत आणि न्यायालयाला विचारणार आहेत की आम्ही आमचे 4 मतं आमच्या या उमेदवाराला दिले होते, ते 4 मतं कुठे गेली ते ईव्हीएम मध्ये दिसत नाही आहेत। आणि 2013ला जेव्हा सुब्रमण्यम स्वामी निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले होते आणि त्यांनी हे सांगितलं होतं की हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी आहे याच्या माध्यमातून पारदर्शक निवडणुका घेऊ शकत नाही, तेव्हा सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली होती आणि खुलासा करण्यास सांगितलं होतं। तेव्हा निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टामध्ये हे सांगू शकले नाही की फक्त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून पारदर्शक निवडणुका होऊ शकतात। तेव्हा सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की जर पारदर्शक निवडणुका घ्यायच्या असेल तर व्हीव्हीपॅट वापरावं लागेल। आता वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल मशीन हे वेगळं लावलं जात होतं आणि जेव्हा आम्ही एखाद्या पक्षाचं बटन दाबायचो तर त्या खिडकीमध्ये आम्हाला त्या पक्षाचं चिन्ह दिसायचं आणि 7 सेकंदानंतर ती चिठ्ठी खाली पडायची। जर एखाद्या बूथवर किंवा प्रभागावर मतदारसंघामध्ये जर उमेदवाराला किंवा मतदाराला संशय निर्माण झाला तर ते तेथे पडताळणीसाठी त्यांना मागणी करायचे आणि काही रक्कम भरून त्या बूथवरील व्हीव्हीपॅट जे आहेत ते बॅलेट मोजल्या जायचे आणि त्याची संख्या आणि ईव्हीएम मशीन मध्ये जी संख्या आहे ती जर एकच असली तर निवडणूक ही पारदर्शक झाली, जर एक नसल तर याच्यामध्ये काहीतरी घोळ झाला हे सिद्ध व्हायचं। पण आता या ज्या निवडणुका होत आहेत ते व्हीव्हीपॅट नसल्यामुळं आम्ही दिलेलं मत कुठे गेलं हे नागरिकांमध्ये एक संभ्रम आहे की आम्ही तर मत आमच्या उमेदवाराला दिलं पण त्या मशीन मध्ये ते दिसत नाही आहे। पूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या नगरपालिका होत्या अनेक ठिकाणी हा संभ्रम आहे। एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जर युती सरकारला यश प्राप्त झालं तर तेवढा उत्साह आणि आनंद महाराष्ट्रात कुठं दिसत नाही आहे। सगळीकडे असं सन्नाटा दिसत आहे की असं कसं झालं, आम्ही तर यांना मतदान केलं नाही, हे कसे निवडून आले। अनेक ठिकाणाकडून हे ज्या बातम्या येत आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी मशीनीबद्दल ईव्हीएम मशीन बद्दल जे संशय निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये सिरियल नंबर असतील किंवा त्याच्यानंतर ते जेव्हा काउंटिंगला मशीनी आणल्या 1 महिना आधी समजा निवडणुका झालेल्या आहेत 2 तारखेला आणि त्या 2 तारखेच्या मशीनी जेव्हा आज 21 तारखेला उघडल्या गेल्या तर त्यांचं जे चार्जिंग स्टेटस होतं ते हाय होतं। त्यांची चार्जिंग कधी केली
त्यांना त्यांच्या बॅटऱ्या कधी बदलल्या हे उमेदवाराला माहित असायला पाहिजे, त्यांना कल्पना द्यायला हवं, स्ट्रॉंग रूम मध्ये त्यांचा एक माणूस असायला पाहिजे, त्यांच्या निरीक्षणामध्ये त्या मशीन ठेवायला हव्या होत्या. बऱ्याच ठिकाणातून असा संशय निर्माण होत आहेत, नागरिकांच्या मताची चोरी झालेली आहे. हमचं मत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार त्यागानं कष्टानं आपले 4 मुलं कुर्बान करून संविधानामध्ये आम्हाला दिलं होतं, ते मत आम्ही आज आमच्या उमेदवाराला देत आहे आणि ते निकालामध्ये दिसत नाही. तर आमचं मत गेलं कुठं हा प्रश्न नागरिकांमध्ये आहे आणि त्या मताच्या रक्षणासाठी नागरिक आता रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी करत आहेत. अनेक बूथवरून आम्हाला हे लोकांचं फोनवर सांगणं होत आहे. लोक सांगत आहेत की आमच्या बूथवर 500-700 लोक आहेत जे स्वतः जिवंत साक्ष देत आहेत की आम्ही आमच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे, तरी पण आमच्या उमेदवाराला फक्त 150 मतं पडलेली आहेत. आता हे जिवंत मतदार आहेत, ते स्वतः साक्ष देत आहेत की आम्ही या उमेदवाराला मतदान केलं, पण मशीन मध्ये त्या उमेदवाराला कमी मतं दाखवत आहेत. आता निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे, न्यायालयाची ही जबाबदारी आहे की हे संविधानिक जो मताचा अधिकार आहे नागरिकांचा, याचं रक्षण करणं. हे गेलेली मतं नेमकी गेली कुठं, कोणाला मॅन्युप्युलेट झाली, कशी ट्रान्सफर झाली हे सांगावं लागल. जेव्हा सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणते की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे फ्री अँड फेअर ट्रान्सपरंट इलेक्शन घेऊ शकत नाही, त्यासाठी व्हीव्हीपॅट आवश्यक आहे, तर मग हे हट्ट कशासाठी की नागरिकांची एवढी मोठी प्रक्रिया लोकशाही वाचवण्याची, निवडणूक प्रक्रियेमध्ये हा हलगर्जीपणा कशासाठी, व्हीव्हीपॅट का वापरण्यात येत नाही? आणि जर आमचे मत कोणाला गेलं हे नागरिकाला जर कळत नसेल तर मग निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करायला अर्थ काय राहणार आहे? गुप्त मतदानाचा अर्थ हा आहे का की मतदान करणाऱ्याला नागरिकाला सुद्धा कळत नाही की त्याचं मत जाते कुठं नेमकं? अरे गुप्त मतदान म्हणजे दुसऱ्याला नाही कळलं पाहिजे, कमीत कमी मतदान करणाऱ्याला तरी सांगायला हवं की तुझं मत कोणत्या उमेदवाराला गेलेलं आहे. तर आज या उदगीर येथे जे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते अंजुम खादरीताई यांच्या या चिंतन सभेवर आम्ही आज उपस्थित राहिलो, सगळ्यांशी चर्चा केली, सगळ्यांची आम्ही मत ऐकलं. तर एकच गोष्ट समोर आली की सगळ्या उदगीरच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकमतानं अंजुम खादरीताईला मतं दिलेली आहे आणि त्यांना विश्वास होता की 12,000च्या मताधिक्यानं अंजुम खादरीताई निवडून येतील. पण जेव्हा निकाल आला, अनपेक्षित निकाल होता, त्यांना धक्का बसला की निवडून येणारे ताई 10,000च्या मतानं पडू शकतात आणि जे मुस्लिम बहुल प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये जसं वार्ड क्रमांक 1 पाहिलं तर ताईला तिथं 650 मत आणि भारतीय जनता पक्षाला 1700च्या वर मत. अशाच प्रकारचे 4, 10, 11 हे मुस्लिम बहुल आहे मतदार प्रभाग आणि तेथे अंजुम खादरीताईला अतिशय अल्पमत आहेत आणि भारतीय जनता पक्षाला तिथे बहुमत आहेत. हे लोकांना समजण्या पलीकडे आहे की नेमक्या कोणत्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे. पैशाचा पूर आला होता, पैशाच्या माध्यमातून यांनी वातावरण निर्मिती केली, पण लोकांचं म्हणणं आहे की आम्ही मत त्यांना दिलेलं नाही आहे, आमचं मत गेलं कुठं हा प्रश्न नागरिकांमध्ये आजही उपस्थित आहे.